SDH मनसर आहे. हो सर. हो सर, उपजिल्हा रुग्णालय आहे ते 100 बेडचं हॉस्पिटल आहे आणि आपलं जे आहे ग्रामीण रुग्णालय ते 30 बेडचं हॉस्पिटलचं असतं. हां, ते स्पेशलिस्ट असतात तिथे सर्व. मला असं ऐकायला आले का ते बिलकुल सुद्धा आपल्या भागातील लोक ॲडमिट करून घेत नाही, सगळ्याची तक्रार आहे. खरं आहे बरं काय? मी लावतो ना, मी काय करणार आता, हे सगळे तुमचे अधिकारी पुण्याचे सगळे बोलवतो आणि जाळगाडी करतो ना मनसरची. तुम्हाला माहिती आहे का, हे जे मनसर जे आहे ना, खेड, मनसर, खेड, आंबेवाडी, जुन्नर 3 डिव्हिजनला मिळून दिलेला तो हॉस्पिटल आहे आणि आपले लोक तिथं डिलिव्हरीला घेत नाहीत. ते लगेच सांगतं की पुढे जा पुढे जा. मला 2-2 वाजता फोन, 1-1 वाजता फोन, 12-12 वाजता फोन. काय चाललं आहे सगळं? तुम्ही अंडर त्याच्याशी बोलून घ्या. मी आल्यानंतर बैठक घेणार आहे. मला याचा खूप मनस्ताप झाला आहे. म्हणजे परवानगी आमच्या 3 तालुक्याच्या नावाने आणि आंबेगाव तालुक्याची तिथं पण मुजोरी, असं कसं चालतं? रुग्णांना काय असे काही म्हणजे स्पेसिफिक काय असं आहे का की बाबा आंबेगावचे पेशंट तिथं घेणार फक्त? आणि हे तक्रारी तुमच्याकडे येत नाही, आमच्याकडे येतात. आणि रेकॉर्ड चेक करा, रेकॉर्ड तर कुठे जाणार नाही. केस पेपरचा असतो, रेकॉर्ड असतात, फाईल असतात. माझ्या माहितीप्रमाणे अतिशय नगण्य पद्धतीची आतापर्यंतची भूमिका जुन्नरच्या बाबतीमध्ये फॅसिलिटी झाली त्यांची. सर, आम्ही पण पाठपुरावा करतो. जेव्हा आपण पेशंट रेफर करतो ना, तर संध्याकाळी परत सिस्टर आणि आम्ही कॉल करतो, त्यांचा नंबर असतो ना, की पेशंटचं काय झालं, डिलिव्हरी झाली किंवा काय झालं, तर ते सांगतात की पुढे पाठवलेलं आहे YCMला. मनसर पुढे पाठवलं. आम्ही पण पाठपुरावा करून आम्हाला पण ती माहिती आहे. मनसर काय सर? तज्ञ नाही आहे सर आपल्याकडे. आता OT बंद आहे आपली. हां, कारण आता नवीन जुन्नरला आहे सर. जुन्नरच्या मॅडमला बरं नाही आहे म्हणून त्या आल्या नाहीत. त्यांनी MS मॅडम जे त्यांनी जस्ट मला मेसेज केला आहे. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.